बुधवारी माघ महिन्याची पौर्णिमा आली आहे. या पौर्णिमेला माघ पौर्णिमा असे म्हणतात. जर का तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी हा एक उपाय, ही एक सेवा जर का केली तर यामुळे तुमच्या घरात कधीच तुम्हाला पैशाची कमतरता पडणार नाही. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येत असते. पौर्णिमेच्या दिवशी उपवास करणे, व्रत करणे, उपाय करणे, सेवा करणे अत्यंत प्रभावी मानले जाते. जर का आपण खूप कष्ट करून देखील आपल्याला पैसा पुरत नसेल, पैशाच्या अडचणी येत असतील, कर्जबाजारी होत चालले असतील किंवा पाहिजे तसा नोकरीत व्यवसायात मोबदला मिळत नसेल, तर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला ही एक छोटीशी सेवा करायला चालू करा. अगदी 10 मिनटं या सेवेला लागत असतात. आपल्याला आपल्या कुलदैवत आणि कुलदेवीची सेवा करणं हे गरजेचं आहे. आपण इतर देवांची सेवा करत असाल तरी चालेल, गुरूंची सेवा करता तरी चालेल, परंतु आपल्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा होणे अत्यंत गरजेचं आहे. ज्या घरात कुलदेवीची सेवा केली जाते त्या घरावर कुलदेवतांचा अखंड आशीर्वाद असतो आणि त्या घरात कधीच कशाचीच कमतरता पडत नाही. म्हणून आपल्याला आपल्या कुलदेवीची रोज सेवा करणं गरजेचं आहे. जर का तुमच्या हातून रोज सेवा होत नसेल तर किमान प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा आवर्जून करायची आहे. तर बघा, आपण या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने अभिषेक घालायचा आहे. फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. यानंतर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर कुंकुमार्चन सेवा करू शकतात. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. ही सेवा आपण आवर्जून करायची आहे. त्यानंतर आपल्याला या दिवशी बघा, श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर देखील आपण कुंकुमार्चन सेवा करू शकतात. यामुळे आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात, पैशाच्या अडचणी दूर होतात, हळूहळू पैशाच्या समस्या दूर होतात. कर्जबाजारी असाल तर त्यातून मार्ग निघायला चालू होतो. आता आपण श्रीयंत्रावर कमलगट्ट्याची माळ ठेवत असतो, तर आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला ह्या कमळगट्ट्याच्या माळेवर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही एक माळ म्हणजेच 108 वेळा या मंत्राचा जप करा. ज्यांच्याकडे अगदी वेळ नाही, अजिबात टायमिंग नाही, त्यांनी किमान 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही म्हणायचा आहे. बघा, तुम्हाला ही सेवा कमळगट्ट्याच्या माळीवर करायची आहे. तुमच्याकडे जर का माळ नसेल तर जी माळ तुमच्याकडे असेल त्यावर तुम्ही ही सेवा करायची आहे. परंतु जर का तुमच्याकडे श्रीयंत्र असेल, त्यावर तुम्ही कमलगट्ट्याची माळ ठेवलेली असेल तर त्यावर तुम्ही आवर्जून ही सेवा करायची आहे. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. आपल्या घरात आपण कुलदेवीची सेवा केली तर बघा, आपल्या घरावर कशाचीच कमतरता पडत नाही. घरात सुख, समृद्धी, ऐश्वर हे भरभरून असतं. त्याचप्रमाणे तुम्ही ह्या ज्या सेवा करणार आहात, ह्या सेवा तुम्हाला अगदी मनापासून करायची आहे. तुम्ही रोज सेवा करतात, तुम्ही स्वामींची सेवा करतात, स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ वाचतात, तुम्ही इतर देखील सेवा करत असाल आणि सेवा करून देखील तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळत नसेल, तर तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या कुलदेवीची सेवा करणं गरजेचं आहे. बघा, आपल्याला आपल्या आई वडिलांची सेवा करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर गुरूंची सेवा करा. त्यानंतर तुम्ही इतर देवतांची सेवा करायची आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा घरात करायला चालू करताल त्यावेळेस तुम्हाला इतर सेवा केलेल्या सेवेचं देखील संपूर्ण फळ मिळणार आहे. कोणतीही सेवा करताना त्यात सातत्य असावं लागतं. दुसरं म्हणजे सेवा करताना ती मनापासून तुम्हाला करायची आहे. पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने तुम्हाला सेवा करायची आहे. सेवा करायची म्हणून करायची नाही, सेवा करायची म्हणून घेतलं, वाचन केलं असं करायचं नाही. यानंतर बघा, तुम्हाला 108 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र हा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्ही आवर्जून तुमच्या घरात जर का अतिशय कटकटी असतील, खूप वाद होत असतील, आर्थिक अडचण खूप मोठ्या प्रमाणावर असेल, तर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजाही करायची आहे. सत्यनारायण पूजा ही पौर्णिमेला प्रदोष काळामध्ये केली जाते. माघ महिन्याची पौर्णिमा यावेळेस
मंगळवारी 11 तारखेला संध्याकाळी लागत आहे आणि 12 फेब्रुवारीला बुधवारी संध्याकाळी 7:22 संपणार आहे. त्यामुळे तुम्ही बुधवारी पौर्णिमेचं सत्यनारायण पूजा करू शकतात, कारण 7:30 पर्यंत ही पौर्णिमा असणार आहे. पौर्णिमेचं सत्यनारायण केल्यामुळे आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतात. किमान तुम्ही सलग 12 पौर्णिमा हे सत्यनारायण पूजन तुम्ही करायचं आहे. आता त्याचप्रमाणे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील एकत्रित पूजा करायची आहे. माता लक्ष्मीला पौर्णिमा तिथी ही समर्पित असते, त्यामुळे या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच्या सेवा करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठीत बोलू शकतात किंवा तुम्ही संस्कृतमध्ये जे आहे त्याचं पठण करू शकतात. तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही 1 वेळा, 3 वेळा, 16 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. अतिशय म्हणजे अतिशय उच्च कोटीची ही देखील सेवा आहे. ही सेवा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करायला चालू करा. बघा, 100% तुमच्या घरात चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.